तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलवरती झाला आहे भावानो. मी तुम्हाला आपल्या PLP फाईलच्या व्हिडिओवरती भावानो तुम्हाला मी टार्गेट दिलं होते की 1K व्ह्यूज झाल्यावरतीच व्हिडिओ येईल. पण भावानो तुम्ही टार्गेट वगैरे काहीच पूर्ण करत नाही, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो. इथे बघू शकता ही जी आयर आणि निकम तुम्हाला माहीत असेल वेडिंग PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, त्याच तुम्ही नसेल पाहिलं जाऊन तुम्ही पाहून घ्या. त्याची PLP डाउनलोड करून सर्व तुमचं जे मटेरियल असेल ते ॲडिट करून घ्यायचं. ॲडिट केल्यानंतर PLP फाईलमध्ये ओपन करायचं आणि इथे लेअरमध्ये जाऊन इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड असणार आहे त्याला रिमूव्ह करून ओके इथे ट्रान्सपरंट करून सेव्हवरती जाऊन सेव्ह इमेजवरती जाऊन कस्टम ठेवायचं आहे आणि PNG मध्ये सेव्ह करून घ्या. एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके सेव्ह झालेली PNG काय करायची आपण आता डायरेक्ट यायचं आहे काइनमास्टरच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला भावून मी सर्व ह्याच्यामध्ये सर्व इफेक्ट वगैरे जे मारलेले आहेत तुम्हाला सर्व मी प्रोव्हाइड केलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. ओके त्याच्यानंतर हे बघू शकता हा जर काइनमास्टरचा तुम्हाला माहीत असेल कोणता 16.9चा जो रेशिओ आहे ओके तो घ्यायचा आहे. त्या घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला हे मी बॅकग्राऊंड तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेत. तुमच्याजवळ HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड नसतील पूर्ण भावून तुम्हाला मी प्रोव्हाइड केले, जाऊन तुम्ही पाहू शकता 10+ मी वेडिंग बॅकग्राऊंड दिलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भावून PLP फाईलची पण आहे लिंक, प्लस जे बॅकग्राऊंड आहे त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लस काइनमास्टरची प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये वापरलेले गेलेले इफेक्ट ते सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके ते इथे बघू शकता. आता आपण काय केलेलं आहे हे जे बॅकग्राऊंड आहे ओके त्याच्यामध्ये सॉन्गही अपलोड आहे, तुम्हाला प्ले करून दाखवतो. इथे बघू शकता बघितलं असेल ओके सॉन्ग आहे भाऊन. या सॉन्गला काय करायचं आहे तुम्ही सॉन्गवरती क्लिक करून इथे मिक्समध्ये जाऊन याची मायनसमध्ये करू शकता. ओके आहे तसं अंडू घ्यायच्यानंतर आहे तसं होऊन जाईल. ओके त्याच्यानंतर तुम्ही हे साऊंड हे तुमच्याजवळ जर वेगळं साऊंड ओके दुसरं कोणतंही साऊंड असेल तर तुम्ही इथे नो कॉपीराइट साऊंड इथे वापरू शकता. वेडिंगसाठी सांगते भाऊन. ओके तर मी ऑब्जेक्टसाठी तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवते. ह्याची काइनमास्टरची जी प्रोजेक्ट फाईल आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करतोय मी, जाऊन तुम्ही घेऊ शकता. फुल एडिटेबल आहे, त्याच्यामध्ये पासवर्ड लागणार आहे लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे सर्व झालेलं आहे. ओके PLP फाईलमधनं जिथे तुम्ही PNG फाईल सर्व सेव्ह करून घ्यायचे आहेत. ओके तुम्हाला जर माहीत असेल जाऊन पहिले स्टार्टिंगला सांगितलं आहे बाबा कसं घ्यायचं. ओके पहिला पासवर्ड आहे 4444. इथे बघा ओके इथे ओपन झाले तुमचं. इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं इझिली आणि पिक्सल लॅबचा फोल्डर इथे दिसत असेल तुम्हाला. पिक्सल लॅबच्या फोल्डरवरती जाऊन हा जो आता आपण इथे ह्याला काय करायचं सिम्पल असा येईल नॉर्मलमध्ये. ओके डायरेक्ट ॲड होईल. त्याच्यानंतर इथे त्याच्यावरती क्लिक करायचं. आता जी PNG आपण ॲड केली त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिट स्क्रीन करायचं आणि याच्यावरती फुल स्क्रीन ओके पूर्ण स्क्रीनवरती सेट होईल बघू शकता तुम्ही. ओके बघितलं असेल. ओके त्याच्यानंतर काय करायचं इथे बघू शकता एकदम A to Z नाथ खुला असे सर्व काय करायचे असे याची जी लेंथ आहे याची लेंथ काय करायची 6 सेकंदापर्यंत इथं अशी वाढवायची. ओके 6 सेकंद इथे बघू शकता 600 इथे 608 ओके एवढी वाढवलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं ह्याच्या एक झाली. त्याच्यानंतर जी पुढची जी नावाची वगैरे जी लेअर असणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं 1 सेकंदाचा गॅप ठेवायचा. किती 1 सेकंदाचा. तुम्ही 1 सेकंदाचा अर्धा सेकंदाचा गॅप ठेवू शकता, तुमच्यावरती आहे भावनो. मी जे सांगतोय म्हणून तसं करू नका, तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसे तुम्ही करू शकता इझिली. ओके त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत नावं घेणार आहोत. ओके जी नवरा नवरीची नाव आता तुम्हाला स्टार्टिंगला मी काय दाखवलेलं आहे नाव दाखवलेलं आहे. ओके ते इथे तुम्ही बघू शकता. त्याला काय करायचं स्प्लिट स्क्रीन ॲड करून घ्या, फुल स्क्रीन करून घ्या आणि इथे सेट करा. ओके 6 सेकंदाचा ड्युरेशन घेऊन पुढे सरकवू शकता. ओके 608 बघू शकता. ओके एकदम कमी. ओके नाही तर काय करायचं माहिती आहे तुम्हाला सांगू इथे एकदम स्टार्टिंगला जायचं. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं, पिक्सल लॅबचा फोल्डर ओपन होईल. पिक्सल लॅबच्या फोल्डरवरनं जे नाव आहे ते घेतले. ओके आता काय पाहिजे आपल्याला नाव, जे नाव असणार आहे 1 नंबरचं ऋषी काय ते आहे भावनी इथे बघू शकता नंदकिशोर. ओके हे नाव घ्यायचं, याला इथे पुढे घ्यायचं. ओके जी पहिली गणपतीच्या नावाची ओके जे स्टार्टिंगला जे आडनाव वगैरे असतं त्यांच्या नावाची जेवढी लेंथ असेल त्याच नावाच्या टायमिंगला याला खाली इथे कट करायचं. ओके दोघांचे सिच्युएशन काय होईल सेम होऊन जाईल बघू शकता इथे. आणि मग याला काय करायचं पुढे सरकवून घ्यायचं आहे कशाला दुसऱ्या लेअरला. ओके सर्व असंच करून घ्या, कारण की सर्व मग काय होईल माहिती आहे एक्युरेट सर्व टायमिंग आणि सर्वांची लेंथ जी असणार आहे ती सेम होईल. तुम्ही एका लाईनीत जर कापले ते कसे कापायचे तुम्ही बघितलं असेल. ओके नसेल पाहिले तर परत दाखवून देते. ओके हे जे नंदकिशोर आहे त्याला स्प्लिट स्क्रीन करा, फुल स्क्रीन करा. ओके तेच केल्याच्या नंतरच त्याची साईज जी आहे ती आपल्या जागेवरती बसणार आहे. ओके याला आपण काय करू शकतो याला आपण रोटेटही करू शकतो. इथे जाऊन फ्लिप करायचं आहे बघू शकता हा लेफ्ट साईडला फ्लिप झाला आहे. ओके
परत दाखवतो. इथे स्टार्टिंगवरती यायचं. जी गणपती बाप्पांची जेवढी लेंथ आहे 6 सेकंदाची, सर्वांची तुम्हाला ड्युरेशन सेम ठेवायची असेल तर ही भावानं व्हिडिओ मी सांगतोय. ओके. दुसरा पासवर्ड 7070. ओके. त्यानंतर काय करायचं, लेअरवरती यायचं. परत दाखवते तुम्हाला, जर नसेल पाहिलं तर नक्की बघून घ्या. पिक्सलवरती जा. दुसरं जे नाव असणार आहे नाव इथे पिक्सल लॅबमध्ये. ओके. इथे घेतलं नाव. स्प्लिट स्क्रीनवरती जाऊन फुल स्क्रीन करा. सेम या नावाला क्लिक करायचं आणि इथे पुढे घ्यायचं. पुढे गेल्याच्या नंतर गणपतीच्या नावावरती क्लिक करायचं. ओके. गणपती बाप्पांच्या नावावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला त्या लाईनवरती सोडून क्लिक करायचं आणि इथे कात्रेवरती जाऊन कैचीने राईट साईडचं जे कापून टाकायचं आहे. ओके. असं जायच्यानंतर ह्याला जे नाव असणार आहे त्याच्यावरती दाबून ठेवा, म्हणजे होल्ड करून ठेवा. होल्ड केल्यावरती काय होईल, इझिली पुढे या. इथे पुढे येऊन सोडून द्यायचं आहे. ओके. पुढे आल्याच्यानंतर सिम्पल काय करायचं, त्याच्यावरती द्यायचं. तुम्हाला आता ह्याची ड्युरेशन भेटले. ह्याची ड्युरेशन भेटल्याच्यानंतर जे फोटो लागणार आहे, ओके, ते फोटो लागणार आहेत भावनो, जे नवरा नवरीचा, त्याची ड्युरेशन काय करायची, इथनं वाढवून घ्यायची. इथून वाढून गेली, याच्यावरती क्लिक करा. परत वरती नावावरती क्लिक करून लेफ्ट साईडला क्लिक करायचं आणि त्याला स्प्लिट करून घ्या पहिल्या आधी. जर तुम्ही स्प्लिट नाही करायचं तर विसरून जाल भावनो. नंतर मग जेव्हा पूर्ण व्हिडिओ एक्सपोर्ट होईल तेव्हा मग तुम्हाला लक्षात येईल की आपण भावनो याची स्प्लिट स्क्रीन नव्हती केली. ओके. हे झालेलं आहे. हे जायच्यानंतर काय करणार आहे आपण, इथे बघू शकता, दाखवून देतोय तुम्हाला. आता मी एवढं सर्व दाखवतो करून. असं सर्व जे तुम्ही पिक्सल तुम्हाला मी PLP फाईल दिली त्याच्यामध्ये करेक्शन करून सर्व तुम्ही इथे ॲड करून घ्या. ॲड केल्याच्यानंतर काय होईल, सर्व ॲड होऊन जातील जे तुम्ही ऑब्जेक्ट PLP फाईलमध्ये तुम्ही केले. त्याच्यानंतर आता स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर माझं जे तुम्हाला मी गुलाबाच्या ज्या पाकल्या जसं येते भावनो, ओके, त्याची PNG भावून तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे. याला काय करायचं आहे, ऑलरेडी सेंटरला येईल. इथे जाऊन खाली स्क्रोल करा, स्प्लिट स्क्रीन, फुल स्क्रीनवरती क्लिक करा. फुल स्क्रीन होऊन जाईल. बघू शकता एकदम नादखुळा पूर्ण जेवढी ती आपण गणपती बाप्पांची भावनो लेन घेतले त्याच लेनचा हा तुम्हाला मी ऑब्जेक्ट दिलेला आहे. ओके. असा भावनो तुम्हाला कोणच प्रोव्हाइड करणार नाही. प्लस काइन मास्टरमध्ये प्लस मटेरियलमध्ये सुद्धा आहे. ओके. लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला भावनो पासवर्ड व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये बोलून सांगितलेले आहेत. ओके. ही भावनो ब्लॅक स्क्रीन आहे. याला काय करायचं, खाली स्क्रोल करा. बोलून भावनो माझा घसा बस चालला. ओके. खाली स्क्रीन केल्याच्या नंतर इथे ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीनच्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करा. ओके. बघू शकता, प्ले करून दाखवतो तुम्हाला. ओके. हे सर्व भावनो काय झालंय, मी तुम्हाला पूर्ण एडिट करून दाखवलंय काय काय ॲड करायचं आहे. ओके. आता मेन अजून ॲड करायचं राहून गेले ते तुम्हाला दाखवून देतो. ओके. फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, तुम्ही इझिली समजून जाल. ओके. हा जो इफेक्ट आहे त्याला काय करायचं, याच्या पुढे घेऊन यायचं. पुढे आणला, जे नाव वगैरे जिथं असणार आहेत तिथे हा इफेक्ट ॲड करत चला. मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे काइन मास्टरच्या याच्यामध्ये. ओके. त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल. ओके. व्हिडिओ क्लिक करायचं याच्यावरती, फुल स्क्रीन करून घ्या. ब्लेंडिंगवरती जा. तुम्ही भावनो पासवर्डसाठी व्हिडिओ नका बघू, कसं रीतीने एडिट केले, काय काय डोकलेटी भावनो वापरलेले आहे, काय काय माइंड वापरले ते तुम्ही बघा. ते बघितल्याच्यानंतर तुम्ही इझिली शिकून झाली. ते बघू शकता. ओके. आलेलं आहे. ही सेम असेच हा जो इफेक्ट आहे काय करायचं, याला इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट करा. ओके. कारण की नाही सारखं तुम्ही काय करणार, एक ॲड नाही करायचं भावनो. ओके. याला डुप्लिकेट केला, याच्यावरती होल्ड करून घ्या आणि पुढे येऊन दुसऱ्या आपल्या जे पेज असणार आहे त्याच्यावरती सोडून द्या. तुम्ही स्टार्टिंगला लावू शकता किंवा मध्येही लावू शकता. ओके. त्याच्यानंतर काय करायचं, एवढं झालं आहे. सर्व तुम्हाला ॲडिट करून दाखवतो पटापट. ओके. आता काय करायचं, सर्व ॲड करून घ्या. ॲड करून घेतल्याच्यानंतर इथे काय करायचं आहे, जी गणपती बाप्पांची इमेज आहे त्याला ॲनिमेशन, आता ॲनिमेशनमध्ये यायचं. एक काम करा, कोणतीही डिझाईन करताना भावनो पहिले सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे, मटेरियलची सेटिंग करायची, त्याच्यानंतर ॲड करायचे. ॲड केल्याच्यानंतर सर्व ऑब्जेक्ट ॲड करून घ्या, एका लाईनीनुसार लावा. ओके. कटिंग वगैरे सर्व करून घ्यायची. त्याच्यानंतर मग ॲनिमेशन वगैरे जे काय असेल इफेक्ट वगैरे ते सर्व प्रोव्हाइड करायचे. ओके. बघू शकता. आता याच्यावरती काय करायचं आहे, इन ॲनिमेशन आपण काय देणार आहे, पॉपवरती क्लिक करायचं आणि इथे 1.5 हा जो रेशिओ आहे, ओके, ड्युरेशन आहे, त्याच्यावरती सिलेक्ट करून सोडून द्यायचं. बघू शकता एकदम स्टार्टिंगला येतोय. बघू शकता. ओके. ओके. सेम जसं भावना तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले सेम तोच ट्युटोरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. ओके. बघू शकता तुम्ही. ओके. असं आलेलं आहे भावनो. त्याच्यानंतर ही जी इमेज आहे, ओके,
जे की नवरा नवरीचं त्याच्यावरती आपण क्लिक केलं आहे त्याला इन ॲनिमेशन काय द्यायचं इथे इन ॲनिमेशन इथे 3 स्टेपमध्ये ॲनिमेशन बघू शकता. इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन. जो ओव्हरऑल ॲनिमेशन आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे, फक्त इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशनच वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये काय करणार आपण ह्याच्यामध्ये स्लाईड डाऊन करणार आहे. इथे बघू शकता स्लाईड डाऊन करायचे. प्ले करून बघू शकता तुम्ही किती स्लो होतं आहे किती कमी होते बघू शकता. ओके सेम तसंच. आणि जाताना ह्याला आउट ॲनिमेशन काय करायचं फेड द्यायचा. ओके म्हणजे तिथल्या तिथे गायब होऊन जाईल. ओके तुमच्या भाषेमध्ये भावना मी पूर्ण एकदम समजावून सांगतोय. ओके तिसरा पासवर्ड 2020. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे आणि हे जे नाव असणार आहे तुम्हाला दिसत असेल जे की आईवडिलांची वगैरे जी नावं असतात सर्व A to Z. ओके त्या नावाला काय करायचं आहे त्या नावाला आपण ॲनिमेशन देणार आहोत. इथे स्लाइड लेफ्ट वगैरे आपण इथे याला देऊ शकतो. ओके पॉपअप वगैरे इथे देऊ शकतो. इथे पॉपअप वगैरे ड्रॉपचं वगैरे बघू शकता कसं नाव दिसणार आहे. ओके प्ले करून बघू शकता तुम्ही. ओके ओके जर त्याची भावना तुम्ही ड्युरेशन वगैरे सर्व सेट केली तर तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा एवढा गॅप द्यायचा आहे. ओके मी सर्व पटापट ॲड करून घेतो. ओके तर मी सर्व ॲड करून घेतले तुम्ही बघू शकता. प्ले करून दाखवतो तुम्हाला. इथे बघू शकता गणपती बाप्पांचं इमेज त्याच्या खाली फ्लावरचं. ओके बॅकग्राऊंडला काय आहे आपला जो बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केले जाऊन तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी 10+ मी एकदम खतरनाक असे भावना ट्रेंडिंगमधले घेऊन आले बघू शकता. सर्व ऑब्जेक्ट मी A to Z एडिट केलेत बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओ स्किप केला आहे. ओके कारण की नाही तर जर एवढं पूर्ण झालं तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल भावना. इथे बघू शकता. ओके सर्व जे नाव वगैरे सर्व आपण इथे लावलेलं दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. ह्याला काय करायचं आहे फक्त 1 सेकंदाचा गॅप ठेवायचा बघू शकता. सर्वांना 1 सेकंदाचा गॅप ठेवा इथे. ओके एवढा 1 सेकंदाचा. ह्याच्याहून अजून तुम्ही कमी ठेवू शकता. हे नका बघू इथे वरती फक्त हे बघू शकता. ओके हे PNG आणि ही PNG. ओके बघू शकता मी क्लिक कुठे करतोय. याला काय करायचं आहे सर्व 1 सेकंदाचा गॅप ठेवून जे गाणं वगैरे जे असेल तर तुम्ही इथे सॉन्ग एडिट करून घ्या. त्याच्यानंतर सिम्पली त्याला काय करायचं बॅक न येता डायरेक्ट इथे काय करून घ्या सेव्ह करून घ्या. कशामध्ये इथे फुल HD 1080p 30. ओके आणि इथे जी ही आहे बघा ही लाईन आहे ही लाईन खूप मॅटर करते लक्षात ठेवा. ह्या लाईनला काय करायचं सिम्पली इथे डायरेक्ट ॲड करून घ्या. कशामध्ये आपल्या काइन मास्टरमध्ये. ओके तर भाऊन इथे बघू शकता पूर्ण जो एक्सपोर्ट आहे आपण एडिट केलेला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो. ओके इथे एक्सपोर्ट झाला आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके तर स्क्रीनवरती एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला इथे दाखवते आपल्या फाईलमध्ये. इथे बघू शकता हा एक्सपोर्ट व्हिडिओ झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही. ओके याला काय करायचं आता सिम्पली त्या आपण काय करणार याला आता ओपन करायचं आपलं. इथे बघू शकता ओपन करायचं आपला फिल्मोरा. ओके फिल्मोरा गो. ओके हा तुम्हाला जर पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही घेऊ शकता. एकदम HD क्वालिटीमध्ये पूर्ण व्हिडिओ एडिटिंग वगैरे इफेक्ट वगैरे सर्व याच्यामध्ये आपण एडिट करत असतो. ओके ह्याच्यामध्ये न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि जो आता आपण एक्सपोर्ट केलेला आहे ओके व्हिडिओ बघू शकता त्याला याच्यामध्ये काय करायचं इम्पोर्ट करायचं आहे व्हिडिओमध्ये. ओके इम्पोर्ट केल्याच्या नंतर काय होणार आहे हा एकदम स्क्रीन तुम्ही रोटेट करून तुम्ही बघू शकता फुल स्क्रीनवरती. ओके कारण की याची जी अलाइनमेंट असणार आहे ती इथे तुम्ही पाहून घ्या. ओके आपण काय करूया इथे रोटेशन आहे ते आपण बघू शकता होते का बघू मोबाईल नाही होत. ओके आपण याला रोटेशन याची लॉकच ठेवूया आपल्या. त्याच्यानंतर याला काय करायचं इथं प्ले करून घ्या. सर्व इफेक्ट आपण जे फेड वगैरे जे आपण ह्याच्यामध्ये लावलेत कशामध्ये सर्व तुम्हाला मी काइन मास्टरमध्ये तुम्हाला दाखवून दिले. ओके कसे लावलेत. तर आता याच्यामध्ये काय करायचं जिथे 1 सेकंदाचा गॅप आहे इथे बघू शकता. इथे बघू शकता फेड झाला आहे. ओके फेड झालेला आहे. इथे बघू शकता खाली नका बघू फक्त इथे वरती वरती बघत चला कुठे आपला जो ऑब्जेक्ट आहे कुठे फेड होतो. ओके आणि कुठून येतोय बघू शकता इथपर्यंत आलेला आहे. तर याच्यामध्ये 1 सेकंदाचा गॅप आहे. ओके तर आपण काय करणार याला इथे या याच्यावरती क्लिक करायचं या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता ह्या क्रॉपच्या वरतीच ऑप्शन आहे बघू शकता फ्लिप. ओके लाईनीला बघू शकता रेड लिस्ट जी लाल लाईन आहे याच्यावरती क्लिक करायचं. मग काय होईल याला 2 क्लिपमध्ये असं डिवायडेड होईल काय व्हिडिओ. ओके इथे बघू शकता सर्व जिथे फेड होईल आणि जिथून बघू शकता प्ले करून इथून येतो व्हिडिओ आणि इथून फेड झालेला आहे. याला काय करायचे 2 भागामध्ये क्लिप करून घ्या. ओके तुम्हाला दाखवून येतो बघू शकता. ओके इथे गेलेला आहे व्हिडिओ इथे पण कट करून घ्या. जिथे आपण 1 सेकंदाचा तुम्ही वाटल्यास बुकमार्क करूनही येऊ शकता. ओके त्याच्यामध्ये. ओके याच्यानंतर इथे काय करायचं इथे फेड झाला आहे व्हिडिओवरती क्लिक करा क्लिप करा. एवढंच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचं आहे. ओके हळदी समारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर आता पुढे येणारे पाहून निमंत्रण वगैरे जे काय येईल
नाही, निमंत्रकला अजून टाईम आहे पण. ओके, निमंत्रक आलेलं आहे इथे बघू शकता. ओके, इथे फेड झाला आहे. कुठे झालेला आहे पाहून फेड? इथे फेड झालेलं आहे बघू शकता. ओके, फेड झालं, याला क्लिक करतो. ओके, क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व एडिट करून तुम्हाला दाखवलं प्रोव्हाइड करून. ओके, जर नसेल व्हिडिओ पाहिला जाऊन तुम्ही पाहून घ्या नक्कीच. व्हिडिओ पूर्ण स्टेपमध्ये सांगतोय मी भावांनो. ओके, तर चौथा पासवर्ड आहे 1010. ओके, आता हे सर्व तुम्हाला क्लिपिंगचं मी दाखवलं. ओके, 2 भागामध्ये कसं कट करायचं. ओके, जिथे जिथे व्हिडिओ आपला झालेला. ओके, त्याच्यामध्ये खाली यायचं आहे त्या ह्या जे आता क्लिप केलेला पण हा जो तुम्हाला बॉक्स दिसत असेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर काय येईल, इथे खाली झुमिंगचे वगैरे इफेक्ट येतील. ओके, तर झुमिंगवरती जायचं आणि इथे सर्व इफेक्ट आहे ते झूम करून घ्या. ओके, म्हणजे डाउनलोड वगैरे इथे बघू शकता खाली एकदम कोपऱ्यामध्ये बघू शकता. ओके, इथे डाउनलोडचं बटन आहे. ओके, त्याच्यावरती ऑलरेडी डाउनलोड करून घ्या. जे जे झुमिंगचे इफेक्ट आहेत ते तुम्ही इथे त्यांना वापरू शकता. ओके, इथे बघू शकता. ओके, हा जो 1 नंबरचा झूमचा इफेक्ट आहे 1 नंबर, त्याच्यानंतर अजून हा 3 नंबरचा एक खतरनाक आहे इथे बघू शकता. ओके, बघितलं तुम्ही. तर असेच इफेक्ट सर्व यांना प्रोव्हाइड करायचे. ओके, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि नंतर टू इन्फिनिटी. ओके, टू इन्फिनिटी आणि बेशर रोल. ओके, कोणता फॉन्ट आहे कोणतीच फॉन्ट सॉरी भावनो, माझ्या फॉन्टचंच आता लक्षात येत चाललं आहे भावनो. ओके, तर हा फॉन्ट काय आपण हा फॉन्ट वगैरे साईडला ठेवा. टू इन्फिनिटीच्या बाजूला बघू शकता फेशियल रोल. ओके, हा जो फेशियल रोल भावनो इफेक्ट आहे तो इथे अपलोड करायचा. बघू शकता कसं दिसेल. ओके, ओके, दिसला एकदम जाऊ की आपला एकदम फिल्मोरा, जसं मी पी सीमध्ये जे पी सी युजर आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये बी हा इफेक्ट आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, ओके, याच्यावर थोडीशी याच्यावरती क्लिक करा आणि थोडं पुढे घेऊन या. ओके, याच्यावरती क्लिक करायचं, अजून थोडं पुढे घ्या. ओके, एकदम आपल्याला कसं स्टार्टिंग चालू झाले पाहिजे ते बघू शकता एकदम नातकुळा. याची तुम्ही ड्युरेशनही वाढवू शकता. ओके, सेमरित्या असे याच्यावरती क्लिक करा, फेशियल रोलवरती जायचं, डाउनलोड करून घ्या. हा इफेक्ट बघूया आपण कसं दिसतोय. ओके, इथे डाउनलोड केलेलेच इफेक्ट बघून येणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, ते इथे काय करायचे, डाउनलोड करून घ्या. प्ले करून बघू शकता कसे दिसते इफेक्ट. ओके, हा हे बघू शकता. ओके, जे इफेक्ट आपण इथे मारतोय. ओके, तुम्ही ऑलरेडी पाहू शकता कोणते कोणते एकदम खतरनाक इफेक्ट आहेत ते सर्व तुम्ही इथे ॲडिट करू शकता. ओके, असं भावनं काय करायचे, सर्व झाल्याच्या नंतर इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. A to Z 1080p एक्सपोर्ट व्हिडिओ होईल. भावनो व्हिडिओमध्ये पूर्ण 4 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत. भावनो व्हिडिओ पूर्ण मोठा झालेला आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजावून सांगितलेलं आहे A to Z PLP पासनं ते काइनमास्टरमध्ये लेअर ॲड करण्यापासून ते सर्व व्हिडिओ एडिट करण्यापासून प्लस ॲनिमेशन देणं, त्याच्या प्लस सर्व जे बॅकग्राऊंड व्हिडिओ टेम्पलेट वगैरे जे असतील ते सर्व एडिट कसे करायचे. त्याच्यानंतर मग आता काइनमास्टरमध्ये एक्सपोर्टिंग केल्याच्यानंतर की आपण फिल्मोरामध्ये कसं एडिट करायचं सर्व तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण समजावून सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ अजून पूर्ण पाहिला असेल, नक्की तुम्हाला 4 स्टेपमध्ये पासवर्ड ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. नक्की भेटला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर PLP फाईलवरच्या वरती व्हिडिओ नसेल पाहिले जाऊन तुम्ही पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि प्लस टॉप 10 प्लस मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहे ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. ओके, धन्यवाद. एक्सपोर्ट करा आणि व्हिडिओ क्लोज होत आहे. धन्यवाद.